आज दिनांक 6 जून 2024 रोजी सोरेगाव येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी सोरेगावचे ग्रामदैवत श्री मल्हार सिद्धाची यात्रा सोरेगाव येथे भव्य प्रमाणात भरतो दरवर्षी। या वर्षी 11 गावचे पालख्या या ठिकाणी मल्हार सिद्ध देवस्थानाला भेट दिली आणि यात्रेचे भव्य प्रमाणात भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी आज रोजी संध्याकाळी 5 वाजता झालेले आहे आणि सर्व पंचक्रोशीतील गावकरी लोक या ठिकाणी यात्रेचा शोभा वाढवतात आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रेचं दर्शन घेत असतात। दरवर्षी या ठिकाणी आज 3 दिवसाचा महाप्रसादाचा वाटप चालू असतोय आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे मंडळ याच्याकडनं प्रसाद वाटप केलेला असतोय। या ठिकाणी सोरेगावचे मल्हारची यात्रा भव्य प्रमाणात आणि सर्व समाजाच्या सद्भावनेने आणि एकोप्याने या ठिकाणी हा यात्रा साजरा केला जातो। सर्व कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणच्या पालख्या आणि पुणे जिल्ह्यातल्या पालख्या या ठिकाणी भेटीसाठी येत असतात। दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा सोरेगाव मध्ये जल्लोषात सर्व समाजातील बंधुभाव प्रेमाने या यात्रा साजरा केला जातो। राजशेखर मल्लिकार्जुन पाटील सोरेगाव या ठिकाणी मल्हारची तर यात्रा कमिटीच्या वतीनं हा फार मोठ्या प्रमाणात यात्रा भरवला जातो। माझं नाव मल्हार गुरुशांत पुजारी, राहणार सोरेगाव। सालाबादाप्रमाणे 6/6/2024 रोजी आज 11 पालख्यांच्या भेटी इथं संपन्न झालेल्या असून दरवर्षी हाच कार्यक्रम सालाबादाप्रमाणे 6 जून नाहीतर मागा पुढे होऊ शकतो, तरी सर्व भक्तांनी इथं येऊन सगळेजण चांगल्या मोठ्या प्रमाणे कार्यक्रमाचा उत्सव होत आहे। आणि पालखीचे सोहळा म्हणजे कर्नाटक आणि इंदापूर पुणे महाराष्ट्र सगळीकडले पालख्या इथं साजरा केले जाते आणि आजच्या रोजी भेटी झाल्यानंतर पहाटे मल्हारशीर खेळण्याचे कार्यक्रम ठीक 3 वाजता चालू होत आहे, तरी सर्व भक्तांनी लाभ घेतात आणि मोठा जल्लोषात पार पडला जातो। आणि दरवर्षी 11 पालखीचे भेटी सोहळा संपन्न करत आहोत। श्री गुरु सोमेश्वर हत्तूर आणि कोंतादेवी बबलाद आणि इंदापूर बुळलोक सिद्ध, कोणबागी अमोघ सिद्ध, बोराळ पिंडवडिया विंचूर अमोघ सिद्ध, सोरेगाव मल्हार सिद्ध, तसेच सोरेगावचे अमोघ सिद्ध आणि संजवडचे रंगसिद्ध चिमराया अमोघ सिद्ध विंचूर असे 11 पालख्यांचे सोहळा या ठिकाणी संपन्न होतात आणि मोठ्या प्रमाणात सोरेगाव ग्रामस्थांना उत्साहाने जल्लोषाने सर्व समाजाचे सद्भक्त मिळून कार्यक्रम करतात। माझं नाव अनिल कृष्णा बर्ले, ग्रामस्थ मी सोरेगावचं। सर्व मल्हार सिद्ध यात्रा कमिटीतर्फे सर्व ग्रामस्थ मिळून हे मोठी यात्रा करत असतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर सालापेक्षा जास्त लोकशक्तीचा गर्दी वाढलेला आहे आणि 6 ते 7 वाजेपर्यंत भेटी होतात पालखीचे। परत नंतर महाप्रसाद असतो। महाप्रसाद झाल्यावर पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत मल्हार सिद्ध ते देव खेळवण्याचा येत असतो आणि ते झाल्यावर सकाळी परत प्रसाद असतो। महाप्रसाद झाल्यावर ते सगळ्यांची मानपान वगैरे देऊन सगळे पालख्या ज्याच्या गावी 4 वाजता जात असतात आणि जे काय असेल ते प्रत्येक सालाप्रमाणे त्यांना मानपान वगैरे देऊन संपवतो। 9 ते 4 हे हाडके पदा म्हणून असतात, असे कन्नडमध्ये हाडके असतात। 9 ते 4च्या नंतर परत सगळे आपापल्या गावी परत जात असतात। एवढं भाषण संपून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।